आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलोय की आता उद्यापासून एक सिनेमा प्रदर्शित होते। त्याचं नाव आहे मनाचे श्लोक। मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं अतिशय मार्मिक मनोबोधाचं हे आहे। त्यात अनेक श्लोक असे आहेत की माणसाने जीवन कसं जगावं आणि जीवनाचं सुख कसं मिळावं त्यांना याचं मार्गदर्शन करणं या श्लोकाचं नाव ह्या सिनेमाला दिलेलं आहे। खरं म्हणजे त्या सिनेमात मनाचे श्लोक रामदास समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी काही नाहीये, वेगळीच कथा आहे। आणि त्या कथेचं सिनेमा काढायला आमचे विरोध नाही। त्या कथेवर त्यांनी सिनेमा काढावा, त्याचं प्रदर्शन करावं, याच्याबद्दल आमचं काही त्याला विरोध नाहीये। फक्त त्या सिनेमात जो गोष्टी आहेत त्या समर्थ रामदास स्वामींना अभिप्रेत नाहीत आणि मनाच्या श्लोकातही तसं काही लिहिलेलं नाहीये। त्यामुळे मनाच्या श्लोकाचा वापर हा चुकीच्या कारणासाठी होतोय आणि कुठल्याही धार्मिक ग्रंथाचा वापर अशा प्रकारे गैरप्रकारे होऊन लोकांच्या, विशेषतः महाराष्ट्रात जी संत परंपरा आहे, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, उद्या त्या सिनेमात मुलाचं नाव अमुक आहे श्लोक आणि मुलीचं नाव अमुक आहे म्हणून हे नाव दिलं। उद्या तुम्ही म्हणाल तुकाराम मुलाचं नाव आहे गाथा, मुलीचं नाव आहे तुकारामाची गाथा, तर हे भावना दुखवण्याचं काम आहे। महाराष्ट्रात संत साहित्य आणि संतांचा एक मोठा आदर राखणारे मंडळी आहेत। या सर्व मंडळींना तुम्ही भावना दुखवून तुमचा जर काही धंदा व्यावसायिक असेल तर तुमच्यापर्यंत आहे। तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुमचे विचार मांडायचं, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचं तुम्हाला कुणी हे दिलेलं नाहीये। त्यामुळे ताबडतोब हे नाव बदलून तोपर्यंत हा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलावं आणि हा नाव बदलतोय असं त्यांनी जाहीर करावं। आधी तीव्र विरोध आहे आणि हे अशा प्रकारचे कुठेही पुन्हा होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे। म्हणून आम्ही आज निवेदन द्यायला सर्व समर्थ भक्त आणि हिंदू प्रेमी नागरिक इथं आलेलो आहोत।